हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला फाईल ऑपरेशन्स ह्या चॅप्टर मधील नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एखादी फाईल ओपन कशी करायची किंवा क्लोज कशी करायची किंवा एखाद्या फाईल मध्ये आपल्याला राईट करायचा असेल किंवा फाईल मधून आपल्या प्रोग्राम मध्ये सम डेटा रीड करायचा असेल तर तो कसा करायचा असतो. ठीक आहे, तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला EOF नावाचं जे फंक्शन आहे म्हणजे एंड ऑफ फाईल हा कसा चेक करायचा याच्याविषयी आपल्याला बघायचं. त्यानंतर आपल्याला फाईलचे मोड्स कुठले कुठले आहेत आणि ते कधी वापरायचे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. फर्स्ट आहे तो डिटेक्शन ऑफ एंड ऑफ फाईल म्हणजे EOF नावाचं फंक्शन हे कशासाठी वापरलं जातं तर फाईलचा एंड डिटेक्ट करण्यासाठी. आता फाईलचा एंड डिटेक्ट करणे म्हणजे काय, थोडक्यात समजा एखाद्या वेळेला एखाद्या फाईल मधून डेटा जर आपल्याला रीड करायचा असेल तर तो रीड कुठपर्यंत करायचा म्हणजेच काय त्या फाईलच्या शेवटपर्यंत आपण तो रीड करू शकतो. पण त्यासाठी काहीतरी कंडिशन्स आपल्याला लिहावे लागतात. ठीक आहे, आणि तो चेक करण्यासाठी आपल्याला EOF नावाचं फंक्शन हे वापरावं लागतं. ठीक आहे, तर बघा we can detect when the end of the file is reached by using the member function EOF. EOF फंक्शन वापरून आपण एंड चेक करू शकतो. ठीक आहे, त्याचा सिंटॅक्स काय आहे बघा, एंड EOF म्हणजे रिटर्न टाइप त्याचा इंटिजर आहे. ठीक आहे, इट रिटर्न्स नॉन झिरो म्हणजे नॉन झिरो when there is no more data to be read म्हणजे ही कंडिशन जर ट्रू होईल म्हणजे EOF जर एखादी नॉन झिरो व्हॅल्यू रिटर्न केला असेल तर आपण समजून जायचं की त्या फाईल मध्ये आणखी डेटा नाही आहे म्हणजे तो एंड ऑफ फाईलला गेलेला आहे. ठीक आहे, अँड झिरो मीन्स त्या फाईल मध्ये आणखी डेटा अजून आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर एंड ऑफ फाईल म्हणजे EOF नावाचं फंक्शन कसं वापरायचं ह्याच्यासाठी काहीतरी रूल दिलेले आहेत. ते आपण एक दोन रूल्स ते बघूया. फर्स्ट बघा, ऑलवेज टेस्ट फॉर द एंड ऑफ फाईल कंडिशन बिफोर प्रोसेसिंग रीड फ्रॉम द इनपुट फाईल. म्हणजे EOF कधी वापरायचं, समजा आपल्याला एखाद्या फाईल मधून डेटा रीड करायचा असेल 1 by 1 कॅरेक्टर, तेव्हा आपण म्हणजे तो डेटा रीड करण्यापूर्वी आपल्याला EOF फंक्शनची कंडिशन चेक करायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं बघा, यूज अ व्हाईल लूप फॉर गेटिंग डेटा फ्रॉम इनपुट फाईल. व्हाईल लूप आपल्याला इथं वापरावा लागेल कशासाठी, टू डिटेक्ट एंड ऑफ फाईल. A for loop is desirable only when you know the exact number of data items in the file which we do not know. म्हणजे इथं आपण फॉर लूप वापरू शकत नाही, आपण व्हाईल लूप वापरतो. फॉर लूप कधी वापरता, समजा एखाद्या फाईल मध्ये एक्झॅक्ट नंबर ऑफ कॅरेक्टर्स असतील म्हणजे आपल्याला माहित असतील की बाबा आपल्याला इथं 10 कॅरेक्टर्स त्या फाईल मध्ये आहेत, तेच आपल्याला रिट्राईव्ह करायचे आहेत, तर त्या अशा कंडिशन मध्ये आपण फॉर लूप वापरू शकतो. पण इथं आपल्याला फाईल मध्ये किती डेटा आहे, किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहेत हे आपल्याला एक्झॅक्टली माहित नसतं, कारण प्रत्येक वेळेला एखादी फाईल चेंज होऊ शकते. बरोबर आहे, म्हणून आपण इथं काय वापरतो, व्हाईल लूप वापरतो. व्हाईल लूप मध्ये आपण ठराविक कंडिशन पर्यंत चेक करू शकत नाही, ऑल म्हणजे ठराविक लिमिट पर्यंत आपण ते चेक करू शकत नाही. बरोबर आहे, म्हणून इथं व्हाईल लूप वापरतो. ठीक आहे, हे झालं सॅम्पल डिटेक्शन ऑफ एंड ऑफ फाईल. त्यासाठी एक एक्झाम्पल बघूया. इथं मी void main मध्ये बघा एक इंटिजर टाइप डेटा नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे. त्यानंतर IF स्ट्रीमचा ऑब्जेक्ट इथं क्रिएट केलेला आहे fin. IF स्ट्रीमचा ऑब्जेक्ट fin केलेला आहे. म्हणजे IF स्ट्रीम हा क्लास कशासाठी वापरला जातो, टू रीड द कंटेंट फ्रॉम द फाईल. म्हणजे fin चा ऑब्जेक्ट वापरून मी फाईलचा कंटेंट इथं रीड करणार. ठीक आहे, त्यानंतर मी काय केले बघा, माय फाईल नावाची टेक्स्ट फाईल मी ओपन केलेली आहे रीड मोड.
तर रीड मोड कसा केलेला आहे बघा, इथं iOS in हे वापरलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ रीड मोड. ठीक आहे. माय फाईल ही फाईल मी ओपन केली. ठीक आहे. fin एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर डेटा, म्हणजे इथं मी डेटा काय केलेला आहे, रीड केलेला आहे. मग इथं फक्त सिंगल डेटा रीड होईल, म्हणजे काय, एक सिंगल कॅरेक्टर फक्त डेटा मधून रीड होईल. ठीक आहे. तर मला काय करायचं आहे, त्या फाईलच्या एंड पर्यंत चेक करायचं आहे. मग त्या फाईलच्या एंड पर्यंत मला त्या फाईल मध्ये डेटा आहे की नाही हे चेक करण्यासाठी इथं व्हाईल मध्ये कंडिशन वापरलेलं आहे, नॉट फाइंड डॉट eof. नॉट फाइंड, फाइंड म्हणजे हा इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, जोपर्यंत फाईलचा एंड येत नाही तोपर्यंत रीड कर. काय म्हणलं मी, जोपर्यंत या माय फाईल नावाच्या टेक्स्ट फाईलचा जोपर्यंत एंड येत नाही तोपर्यंत रीड कर. ठीक आहे. आणि रीड करत करत काय कर, तो डेटा प्रिंट कर. कशावरती, कन्सोल स्क्रीनवरती, म्हणजे तुमच्या ब्लॅक स्क्रीनवरती तो प्रिंट कर. ठीक आहे. म्हणजे प्रिंट करायचा आणि तो रीड करायचा, असं 1 बाय 1 इथं ऑपरेशन्स होतील. कधीपर्यंत, जोपर्यंत फाईलचा एंड येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. मग ज्यावेळेला फाईलचा एंड येईल त्यावेळेला ऑटोमॅटिक फाईलची कंडिशन फॉल्स होईल आणि तो बाहेर पडेल. त्यानंतर आपल्याला जी फाईल ओपन केली होती ती फाईल तर क्लोज करावी. ठीक आहे. हे झालं एक सिंपल एक्झाम्पल जिथं eof कसं वापरायचं हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघूया फाईलचे मोड्स. आता मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये फक्त मी सांगितलंय की एवढे एवढे मोड्स आहेत, याच्यापैकी आपण कुठलेही वापरू शकतो. ठीक आहे. आता पहिला जो दिलेला आहे तो इन म्हणजे काय आहे, इनपुट ऑपरेशन साठी वापरायचा. iOS आउट हा आउटपुट ऑपरेशन साठी वापरायचा. iOS बायनरी, आता म्हणजे बायनरी मोड मध्ये जर एखादी फाईल ओपन करायची असेल तर ती आपण बायनरी मोड मध्ये ओपन करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा iOS ATE. आता ATE म्हणजे काय, ऍट द एंड ऑफ द फाईल. म्हणजे काय बघा, ओपन अ फाईल फॉर आउटपुट अँड मूव्ह द रीड राईट कंट्रोल टू द एंड ऑफ द फाईल. म्हणजे थोडक्यात जसं आपण eof नावाचं फंक्शन बघितलेलं आहे ते फंक्शनच्या ऐवजी आपण हा मोड पण वापरू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा iOS APP. आता APP म्हणजे याचा अर्थ अपेंडिंग. All the output operations are performed at the end of the file, appending the content to the current content of the file. म्हणजे समजा आपल्याला एखादी फाईल दिलेली आहे आणि त्या फाईल मध्ये सांगितलं की रीड करा, आणि सपोज त्या एखाद्या फाईल मध्ये ऑलरेडी सम डेटा काय असेल, राईट केलेला असेल, म्हणजे अगोदरच त्या फाईल मध्ये काहीतरी डेटा प्रेझेंट असेल, तर हा जर मोड आपण वापरला तर त्या फाईल मधून जिथं आपला म्हणजे अगोदरचा डेटा असेल तिथून पुढं आपण नवीन डेटा त्या फाईल मध्ये राईट करू शकतो. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, अपेंड करतो. ठीक आहे. म्हणून त्याला मोड कुठला दिलेला आहे, iOS ऍप. ठीक आहे. लास्ट जो मोड आहे तो iOS ट्रंक. If the file is already exists, its contents will be truncated before the opening file. म्हणजे त्या फाईल मधले कंटेंट्स ट्रंकेट करू शकतो आपण कधी, ती फाईल ओपन करण्यापूर्वी. ठीक आहे. त्यावेळेला आपण iOS ट्रंक नावाचा मोड वापरतो. ठीक आहे. जर समजा एखाद्या प्रोग्राम मध्ये आपल्याला एकापेक्षा जर जास्त मोड्स हे आपल्याला वापरायची आवश्यकता असेल तर ते आपण वापरू शकतो. ठीक आहे. ते कसे बघा, वी कॅन कंबाईन 2 or more of these values by oring them together. म्हणजे OR ऑपरेशन वापरून आपण एकापेक्षा जास्त मोड्स एकाच प्रोग्राम मध्ये किंवा एकाच फाईल साठी वापरू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला एखादी फाईल राईट मोड मध्ये ओपन करायची आहे आणि ट्रंकेट मोड मध्ये पण ओपन करायची असेल तर ते कसे करू शकतो बघा. आपल्याला आउट मोड मध्ये करायचे आहे तर आपण OF स्ट्रीमचा ओपन इथे ऑब्जेक्ट केलाय आउट फाईल. इथं मी एक डेटा फाईल घेतलेली आहे, आउट फाईल डॉट ओपन फाईल डॉट डॅट. म्हणजे इथं डेटा फाईल कुठली फाईल नावाची मी इथं ओपन केलेली आहे. कुठल्या मोड मध्ये, आउट मोड आणि ट्रंकेट मोड मध्ये ओपन केलेली आहे.
तसंच आपण आणखी एक एक्झाम्पल म्हणून बघूया. ftrim a फाईल. आता a फाईल ना मी आउट आणि इन म्हणजे दोन्हीसाठी मी इथं ओपन केलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता ही ऑर ऑपरेटर वापरलेला आहे. ठीक आहे. हे झाले फाईल मोड्स आणि फाईलचा EOF म्हणजे फाईलचा एंड कसा डिटेक्ट करायचा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू.